तरी बघते बघते काय आलं. बसलाय बघा, हवेशीर बसलाय बाहेर. होय, काय बघतोय. बसलाय वाट्यावर बघा, किती लांब आहे. त्याला वाटतंय कधी खाली उतरवायला का. जरी शांत बसलाय, उतरायचा प्रयत्न करतोय. नाही, इकडे बघतोय चाळीमध्ये. तर बघू शकता कोण आलंय बघा. बडबडे बातम्या, यज्ञेश बातम्या आलेत. परत आला ब्लॉग मध्ये तुम्हाला दाखवतो आता बाहेरचं वातावरण कसं येते. पावसासारखं झालंय बघा. इथून नाही दिसणार. वातावरण बघ कसं झालंय पावसासारखं, ढग वगैरे आलेत. आता ब्लॉग चालू केला, तुम्हाला दाखवतो जेरी बघा काय करतोय. अरे बापरे, जेरी बऱ्याच दिवसानंतर जेरीला दाखवतो मी तुम्हाला ब्लॉग मध्ये. मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनल ब्लॉगमध्ये. सरप्राईज महादेश चिंत्र शिरमध्ये होतं. आज बऱ्याच दिवसानंतर ब्लॉग चालू केला आहे, कारण की गावाला गेलो, तिकडचे ब्लॉग राहिले होते. ते बनवण्यामध्येच खूप दिवस गेले. 3-4 भाग असे तर मी टाकलेत माझ्या चॅनलवर, तर तुम्ही जाऊन बघा. माझ्या चॅनलचं नाव आहे चैतन्य आर जाधव 23. आणि भरपूर शेअर करा, कमेंट करा, लाईक करा. म्हणून म्हटलं चला सगळे ब्लॉग झाले टाकून वगैरे, म्हणून म्हटलं आज रविवारी ब्लॉग करू. ब्लॉग केला. तर आता दाखवतो तुम्हाला. हे बघा, मंदिरात आलो आहे. मंदिराचे म्हटलं चला आज इथूनच ब्लॉग चालू करू. म्हटलं देवाचे दर्शन पण दाखवू. हे बघा, म्हटलं दिवाबत्ती पण लावून झालेली आहे. इकडे पप्पा आहेत. म्हटलं चला म्हटलं तुम्हाला आज देवाचे दर्शन करू. म्हटलं त्यासाठीच ब्लॉग चालू केला. इकडे नंदी पण आहे. चला आजच्या पूर्ण दिवसात काय होतं काय नाही ते तुम्हाला दिसेल ब्लॉगमध्ये कंटिन्यू. परत आला ब्लॉगमध्ये तुम्हाला दाखवतो आता बाहेरचं वातावरण कसं येते. पावसासारखं झालं आहे बघा. इथून नाही दिसणार. वातावरण बघ कसं झालं आहे पावसासारखं, ढग वगैरे आलेत. ऊन वगैरे तर नाही, आवलीच आहे. हे बघा, पावसासारखं वातावरण आहे. म्हटलं तुम्हाला दाखवू बघा. इकडे पत्रे पण टेन्शन नाही, वातावरण तसंच झालं. हे बघा इकडे दिसेल. बापरे, कसे ढग भरले. असं वाटतं पाऊस येईल, कुठेतरी पडला असेल. चला ते दाखवतो, बाकी काय नाही ब्लॉगमध्ये कंटिन्यू. मित्रांनो आलं ब्लॉगमध्ये तुम्हाला दाखवतो जेरी कसा बसलाय बाहेर. परत दिवसानंतर थांबा दाखवतो. बॅक कॅमेरा ओपन करू आपण. जेरी बसलाय बघा तिथे. जेरी बाजून कसा बसलाय बघा. जेरी बघते काय आलं. बसलाय बघा, हवेशीर बसलाय बाहेर. होय, काय बघतोय. बसलाय वाट्यावर बघा, किती लांब आहे.
त्याला वाटतंय कधी खाली उतरवायला का. जरी शांत बसलाय, उतरायचा प्रयत्न करतोय. नाही इकडे बघतोय चाळीमध्ये. बसला बसला शे. जरी होय हे घे हे घे जरी हे घे. ओलं लगेच एक तास बसलाय तिथे, पण आरामात बसलाय. चला कंटिन्यू करा. मित्रांनो आलो ब्लॉगमध्ये. कालचा आणि आजचा ब्लॉग मी जॉईन करतोय. म्हटलं चला. आणि मी उठलो होतो सकाळीच, पण मी काय तेव्हा ब्लॉग नाही केला. माझी देवपूजा वगैरे त्यातच वेळ गेला. आणि त्यानंतर मग म्हटलं चला थोडा आराम करू म्हणून झोपलो, कारण की मला सुट्टी तरी घ्या देवाच्या पाया पडून. म्हटलं आता ब्लॉग चालू केला आहे. तुम्हाला दाखवतो जेरी. जेरी बघा काय करतोय. अरे बापरे जेरी. बऱ्याच दिवसानंतर जेरीला दाखवतो मी तुम्हाला ब्लॉगमध्ये. हे आपले गावचेच ब्लॉग चालू होते म्हणून काय ब्लॉग करता नाही आला. ते झालेच सर्व. मग म्हटलं चला तुम्हाला दाखवतो. तर बघा जेरीला काय बोलायचं, मस्ती त्याची. चिडतो आणि जाम बघा जाम ॲक्टिव्ह झाला आहे तो. आणि चिडखोर पण आहे. त्याची वस्तू काय घेतली की त्याला राग येतो. आता बघा कसं जाऊन ठेवेल बघा. ते त्याचं घर आहे, त्याच्यात त्याच्या वस्तू असतात. दे रे ते पण दे त्याचं नीट. बघा तो त्याच्या वस्तू त्यातच घेऊन बसतो. बघितलं. त्याला असं वाटतं की कोण गेला आहे. जेरी बघा एवढा राग आहे ना त्याला. हे मध्ये त्याला कोणी काय केलं की लय चिडत होतं, म्हणून त्याला त्याच्या वस्तू असं आवडतं. घेतो आम्ही. घेऊ. बघितलं. बरोबर त्याच्या घरामध्ये जाऊन त्या वस्तू ठेवतो तो. त्याला येतो राग. हात नाही लावायचा माझ्या वस्तूंना असं आहे त्याचं. सावध बसव. राग बघ इथे डोळे बघा, ते डेंजर त्याचे एकदम रागिष्ट. आता खेळत बसेल त्याच्यात. आणि जेव्हा भूक बीक लागली का तर येतो, पाणी पाहिजे तेव्हा वगैरे येतो. हां आता चपाती वगैरे बिस्किट वगैरे म्हणजे बारीक करून एकदम चुरा तर खाल्लं आहे त्याने. आणि म्हटलं आता खेळतो येतो बघा म्हणून. आणि आपण खेळत होता, पण आता याचं काम झालं. चालला बाहेर. बघा काय हुशार मुलगा आहे. बघितला. तसं भेटू आपण थोड्या वेळात. आजच्या दिवसात काय होतं काय नाही कळेल तुम्हाला. ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. मित्रांनो आलो ब्लॉगमध्ये. घेतलं आहे जेवायला. आणि बऱ्याच दिवसानंतर मी तुम्हाला जेवण दाखवते ब्लॉगमध्ये. बघू शकता. इकडे चपाती, डाळ, भात, लोणचं आणि भाजी कसली. बटाट्याची भाजी आहे. आणि कांदा पण पाहिजे मला. बघा इकडे कांदा आहे. आणि जेरीचं झालंय जेवण. तर जेरी खेळतोय. आणि अण्णा बघा आमचे इडलीवाले. गन्ना अण्णा आणि गन्ना बघा ना. टावेल घेऊन कसं वाटतं. अण्णाच वाटतं असं वाटतं इडलीवाला आहे अण्णा. जेरीला हे करतो. जेरी खेळतोय तर चला आम्ही घेतो जेवायला. तुम्ही पण आहे जेवायला. आणि हो देवांशला जेवायचं नाही आहे. तुम्ही बोलाल का आम्हीच जेवतोय, पण त्याला जेवायला बोलवलं त्याचं मन नाही आहे. तो नंतर जेवतो. आरामात जेवतो. त्याचा लेट झालाय नाश्ता, कारण की तो आता 1 वाजता उठलाय. 1 वाजता उठला. आंघोळ केली. त्यानंतर चहा बिस्किट खाल्लं. म्हटलं चला आता म्हणून तो जेवेल लेट. तर आम्ही घेतो जेवायला. तुम्ही पण आहे जेवायला. ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. तर मित्रांनो बघा देवांश आणि मी आम्ही दोघं चाललोय बाहेर. कुठे चाललो काय चाललं दिसेल तुम्हाला. ऊन लागतंय का देवांश. अरे क्या जोक आहे. खतरनाक ऊन आहे बघा. तर चला ब्लॉगमध्ये कंटिन्यू करा. तर बघू शकता कोण आलंय बघा. बडबडे बातम्या. यज्ञेश बातम्या आलेत थोडंसं. आता ते तुला कळेल ना. चावतो का नाही. पहिले त्याला घ्यावं लागेल ना तुला, तरच तो हे करेल. देवांश बघा. देवांश अरे त्यासोबत थांब ना. अरे हा मी काय बोलतोय. बडबड बघा. बातम्या चालू झालेल्या आहेत. आता बातम्या आल्या आहेत तिला. यज्ञेश काय नवीन न्यूज सांग ना. नवीन बातम्या सांग ना काहीतरी. घरी गेला सांगेल मस्त.
यज्ञेशच्या बातम्यासाठी ब्लॉग चालू केला मी बघ. बडबड बडबड बघा, बडबड चालू आहे. ब्लॉग चालू केला का यज्ञेश पुढे काय बोलतच नाही. काय 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 बिचारा देवांशला एकटा टाकलाय, एकटा चाललाय. अरे देवांश काय आलं, एकटा चाललाय देवांश. बोलत नाही तू, शांत एकदम. उन्हात वैतागलाय. बडबड बडबड चालू असतं त्याची. काहीतरी बोलतोय. बोल बोल बोल. काय करणार, जाऊ दे. बोल ना, बोल बिंदास बोल, मला चालेल. बोल ना, बोल बोल. काय बोलायचं बोल. बोल 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 ना. काहीच नाही बोलत, जाऊ दे, कंटिन्यू राहा. तर मित्रांनो, आलो ब्लॉगमध्ये. तर कालचा ब्लॉग मला काय एंड करता नाही आला, कारण की मी लवकर झोपून गेलो. म्हटलं चला आत्ता एंड करतो. कामावरून आलो, फ्रेश फ्रेश झालो, पूजा बिजा सर्व केली. म्हटलं आता एंड करतो, परत दुसरा ब्लॉग चालू करायचा आहे. तर तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. जे कोणी नवीन असतील त्यांनी पण माझ्या चॅनल जाऊन सबस्क्राईब करा. आपण भेटू द्या नवीन ब्लॉगमध्ये. नवीन तोपर्यंत बाय बाय.